मंडळी, तुम्हाला माहित आहे का, अमेरिकेने जेव्हा जपानवर 2 अणुबॉम्ब टाकले तेव्हा जपानच्या राजाने शरणागती पत्करली आणि जगासाठी युद्ध संपलं। पण जपानचा हा एकटा सैनिक तब्बल 29 वर्ष एकाच जागी जंगलात तळ ठोकून शत्रूची वाट पाहत राहिला। तो जंगलातून बाहेर यायला तयार नव्हता। विमानाने पत्रकं टाकली, घरच्यांची पत्र दाखवली, तरी त्याला वाटलं हा शत्रूचा डाव आहे। तर कोण होता हा सैनिक? तो शरणागती पत्करायला का तयार नव्हता? काय होतं त्या मागचं रहस्य? तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। जगासाठी दुसरं महायुद्ध 1945 मध्ये संपलं, पण एका सैनिकासाठी दुसरं महायुद्ध चक्क 1974 मध्ये संपलं। तुम्ही विचार करत असाल की असं कसं शक्य आहे, पण मंडळी हे अगदी 100% खरं आहे। त्या सैनिकाचं नाव होतं हिरो ओनोडा। ही गोष्ट सुरू होते 1944च्या शेवटच्या महिन्यात। दुसरं महायुद्ध अगदी अंतिम टप्प्यात होतं। अमेरिकन सैन्य जपानला चहूबाजूने घेरून मागे ढकलत होतं। याच काळात फिलिपिन्सच्या लुबांग नावाच्या एका छोट्या बेटावर जपानच्या लष्करानं आपल्या एका 22 वर्षाच्या तरुण लेफ्टनंटला पाठवलं। त्याचं नाव होतं हिरो ओनोडा। ओनोडा हा साधा सैनिक नव्हता, तर तो जपानी सैन्याच्या गुप्त विभागाचा अधिकारी होता। त्याला गनिमी काव्याने कसं लढायचं याचं विशेष प्रशिक्षण दिलं होतं। जेव्हा ओनोडा लुबांग बेटावर पोहोचला तेव्हा तिथं जपानी सैन्याची अवस्था खूप वाईट होती। अमेरिकन सैन्य कधी तिथं हल्ला करून ते बेट ताब्यात घेऊ शकत होतं। परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून ओनोडाच्या वरिष्ठ कमांडरने ओनोडाला एक अतिशय महत्त्वाची आणि शेवटची ऑर्डर दिली। ते म्हणाले, परिस्थिती किती वाईट झाली, अमेरिकन सैन्याने हे बेट ताब्यात घेतलं तरी तुला हार मानायची नाही, तुला आत्मसमर्पण किंवा आत्महत्या करायची नाही। आम्ही मागे हटत आहोत, पण हे तात्पुरतं आहे। 3 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, पण जपानी सैन्य तुला वाचवायला आणि हे बेट परत घ्यायला नक्की येईल। तोपर्यंत तुला जंगलात लपून गनिमी काव्याने शत्रूशी लढत राहायचं आहे। ही तुझी शेवटची ऑर्डर आहे आणि ती रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मलाच असेल। एक जपानी सैनिक आपल्या राजाला आणि आपल्या कमांडरच्या शब्दाला देवापेक्षाही वर मानत असे। ओनोडाने ती ऑर्डर आपल्या मनात पक्की करून घेतली। काही महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी 1945 मध्ये अमेरिकन सैन्याने लुबांग बेटावर मोठा हल्ला केला। जपानचे बहुतांश सैनिक एकतर मारले गेले किंवा त्यांनी शरणागती पत्करली। पण ओनोडाने हार मानायला नकार दिला। तो आपल्यासोबत आणखी 3 जपानी सैनिकांना घेऊन लुबांगच्या घनदाट जंगलात आणि डोंगराळ भागात निघून गेला। या चौघांकडे काही प्रमाणात बंदूक, गोळा बारूद, थोडं अन्न आणि अंगावरचे लष्करी कपडे होते। त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले। जपान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि जपानच्या राजाने अमेरिकेसमोर बिनशर्त शरणागती पत्करली। 6 वर्ष चाललेलं दुसरं महायुद्ध अधिकृतपणे संपलं। जगभरात शांतता पसरली, पण त्या दाट जंगलात लपलेल्या ओनोडा आणि त्याच्या साथीदारांना याची काहीच कल्पना नव्हती। त्यांच्यासाठी युद्ध अजूनही सुरूच होतं। युद्ध संपल्यानंतर फिलिपिन्सच्या सरकारला आणि जपानी लष्कराला समजलं की काही सैनिक अजूनही जंगलात लपून आहे आणि त्यांना युद्ध संपल्याचं माहीत नाही। म्हणून त्यांनी विमानाद्वारे लुबांगच्या जंगलात हजारो पत्रकं आकाशातून खाली टाकली। त्या पत्रकावर स्पष्ट लिहिलं होतं, जपानने 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली आहे। युद्ध संपलं आहे, तुम्ही जंगलातून बाहेर या, तुम्हाला सन्मानानं मायदेशी पाठवलं जाईल। आणि त्यानंतर जंगलात फिरत असताना ओनोडा आणि त्याच्या साथीदारांना ती पत्रकं सापडली। त्यांनी ती वाचली, पण ओनोडा हा गुप्तहेर खात्याचा माणूस होता। त्याला वाटलं की हा अमेरिकन सैन्याचा एक मोठा सापळा आहे। आपल्याला जंगलातून बाहेर काढण्यासाठी शत्रूनं रचलेलं हे एक कारस्थान आहे। ओनोडाने विचार केला, जर जपान खरोखरच हरला असता तर आमच्या कमांडरने आम्हाला स्वतः येऊन सांगितलं असतं किंवा तसा गुप्त निरोप पाठवला असता। आकाशातून अशी पत्रकं का टाकली जातील? त्यामुळे ओनोडाने त्या पत्रकावर विश्वास ठेवला नाही आणि आपल्या साथीदारांना सांगितलं, हे पत्रक खोटं आहे, युद्ध अजून चालू आहे, आपण लढत राहायचं। त्यानंतर हे चारही सैनिक जंगलात लपून राहायचे। स्थानिक फिलिपिनो शेतकरी किंवा पोलीस जेव्हा जंगलाच्या बाजूने जायचे तेव्हा ओनोडा आणि त्याचे साथीदार त्यांना अमेरिकन सैन्य किंवा त्यांचे गुप्तहेर समजून त्यांच्यावर हल्ला करायचे। त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांवर गनिमी काव्याने हल्ले सुरू ठेवले। त्यांची गुरं मारून ते अन्न मिळवायचे, केळी आणि नारळावर दिवस काढायचे। काळ पुढे सरकत होता। वर्ष सरली, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली। 1949 साल उजाडलं। जंगलातलं हे कठीण आयुष्य, सततची भूक आणि भीती यामुळे या चौघांमधील एक सैनिक ओनोडाची नजर चुकवून जंगलातून पळून गेला आणि त्याने 1950 मध्ये फिलिपिन्स पोलिसांसमोर शरणागती पत्करली। आणि त्यानंतर अख्ख्या जगाला समजलं की हिरो ओनोडा अजूनही जंगलात जिवंत आहे। त्यानंतर जपान सरकारनं ओनोडाच्या कुटुंबाला शोधलं। ओनोडाच्या वडिलांचे, आईचे आणि भावांचे फोटो, त्यांनी लिहिलेली पत्र विमानाद्वारे पुन्हा त्या जंगलात टाकण्यात आली। पत्रामध्ये लिहिलं होतं, बाळा हिरो, युद्ध खरं संपलं आहे, आम्ही तुझी वाट पाहत आहोत, घरी परत ये। पण ओनोडाने ती पत्र वाचून एक वेगळाच तर्क लावला। त्याला वाटलं की शत्रूने आपल्या घरच्यांना कैद केलं असणार आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने हे लिहून घेतलं असणार। आपल्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर आपल्याला शेवटपर्यंत लढावंच लागेल। त्यानंतर 1954 मध्ये एका चकमकीत ओनोडाचा दुसरा साथीदार शिमडा पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला
आता जंगलात फक्त दोघच उरले होते. या दोघांनी पुढची तब्बल 18 वर्षे त्या जंगलात काढली आणि 1972 साल उजडले. युद्ध संपून 27 वर्षे झाली होती आणि त्यानंतर एका रात्री ओनोडा आणि त्याचा साथीदार स्थानिक शेतकऱ्यांचे भात साठवलेले गोडाऊन जाळण्यासाठी गेले, कारण त्यांना वाटत होतं की हे शत्रूचं रेशन आहे. तिथे झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात त्याचा शेवटचा साथीदारही मारला गेला. तेव्हा पुन्हा एकदा जपानमध्ये मोठी खळबळ उडाली. आता ओनोडा जंगलात पूर्णपणे एकटा पडला होता. त्याचे सगळे साथीदार संपले होते, पण त्याची ती शेवटची ऑर्डर अजूनही त्याच्या मनात जिवंत होती. तो एकटा जंगलात लपून राहिला. दुसरीकडे जपानमध्ये एक 24 वर्षाचा तरुण होता. त्याचं नाव होतं सुझुकी. त्याने एक विचित्र नवस केला होता. तो म्हणाला होता, मला माझ्या आयुष्यात 3 गोष्टी शोधायच्या आहे. पहिली म्हणजे ओनोडा, दुसरी म्हणजे एखादा पांडा आणि तिसरी म्हणजे हिमालयातील हिममानव. आणि त्यानंतर सुझुकी 1974 मध्ये फिलिपिन्सच्या लुबांग बेटावर पोहोचला. लोक त्याला वेड्यात काढत होते. जे काम 2 देशांचे सैन्य करू शकले नाही ते तू एकटा कसा करणार. पण सुझुकी जंगलात गेला. त्याने तिथे तंबू ठोकला आणि तो मोठ्याने ओरडून ओनोडाचं नाव पुकारू लागला. 20 फेब्रुवारी 1974 रोजी ओनोडाने सुझुकीला जंगलात पाहिलं. ओनोडाने अत्यंत सावधगिरीने सुझुकीवर आपली बंदूक ताणली, पण सुझुकी घाबरला नाही. त्यांनी ओनोडाला शांत केलं. त्याला जपानबद्दल सांगितलं, तिथले वृत्तपत्र दाखवली. ओनोडाने सुझुकीशी खूप गप्पा मारल्या, पण तो म्हणाला, मी एक जपानी सैनिक आहे. जोपर्यंत माझे कमांडर ज्यांनी मला ही ऑर्डर दिली आहे ते स्वतः येऊन मला ऑर्डरमधून मुक्त करत नाही, तोपर्यंत मी शस्त्र खाली ठेवणार नाही. आणि त्यानंतर सुझुकी तातडीने जपानला परतला. त्याने ओनोडाचे फोटो जपान सरकारला दाखवले. जपान सरकारने शोध मोहीम राबवून ओनोडाचे जुने कमांडर मेजर तानागुची यांना शोधून काढलं. मेजर तानागुची आता लष्करात नव्हते. ते एका पुस्तकाचे दुकान चालवत होते आणि वृद्ध झाले होते. 9 मार्च 1974 रोजी मेजर तानागुची यांना घेऊन सुझुकी पुन्हा लुबांगच्या जंगलात गेला. ओनोडा ठरलेल्या जागी आला. त्याने आपल्या वृद्ध कमांडरला ओळखलं. कमांडरनी अत्यंत गंभीर आवाजात जपानच्या राजाचा अधिकृत आदेश वाचून दाखवला, ज्यामध्ये लिहिले होतं, जपानने युद्धात शरणागती पत्करली आहे. सर्व सैनिकांना लष्करी कार्यातून मुक्त करण्यात येत आहे. तुम्ही तात्काळ शस्त्र खाली ठेवावी. कमांडरचे हे शब्द ऐकले आणि 29 वर्षापासून ताट असलेला ओनोडाचा खांदा ढिला पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तब्बल 29 वर्ष एकटा लढणारं ते वादळ अखेर शांत झालं. ओनोडा जेव्हा जपानला पोहोचला तेव्हा त्याचं एखाद्या राष्ट्रीय हिरोसारखं स्वागत करण्यात आलं. पण तो ज्या जपानसाठी लढला होता तो जपान आता राहिला नव्हता. तिथली संस्कृती, तिथली जीवनशैली पूर्णपणे बदलली होती. तो काही काळ ब्राझीलमध्ये गेला. तिथे त्यांनी शेती केली आणि नंतर पुन्हा जपानला येऊन लहान मुलांसाठी निसर्गात जगण्याचे कॅम्प सुरू केले. अखेर वयाच्या 91व्या वर्षी 2014 मध्ये या अजब आणि अद्भुत सैनिकानं या जगाचा निरोप घेतला. तर मंडळी, आजच्या काळात जिथे लोक दिलेला शब्द लगेच विसरतात, तिथे एका शब्दासाठी 29 वर्ष आयुष्य पणाला लावणाऱ्या ओनोडाची ही कहाणी आपल्याला कशी वाटली? तसेच कमांडरच्या एका शब्दासाठी आणि आपल्या देशाच्या निष्ठेसाठी त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.